आजच्या 5व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी काही मागील वर्षीचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. पहिला प्रश्न आहे, समुद्रात 352 मीटर खोलीत बॉम्बचा स्फोट होतो. जर पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनी 110 आवर्तने पूर्ण करीत असेल, तर संपीडन किती लांबीचे असेल? आता मित्रांनो, एक आवर्तन म्हणजेच काय? तर संपीडन आणि विरलन यांची बेरीज. ठीक आहे. संपीडन आणि विरलन मिळून काय होते? एक आवर्तन होते बघा. संपीडन आणि विरलन म्हणजेच एक आवर्तन. मग आपल्याला काढायची आहे तरंग लांबी. मग जेवढी तरंग लांबी आली, मग संपीडन काय असणार आहे? संपीडन म्हणजे जास्त घनता असते. ठीक आहे. कणांची जिथे गर्दी जास्त असते, त्याला आपण संपीडन म्हणतो. आणि विरलन जिथे कणांची गर्दी कमी असते. ठीक आहे. उच्च दाब आणि उच्च घनता म्हणजे संपीडन, तर कमी दाब आणि कमी घनता म्हणजे विरलन. आता आपल्याला तरंग लांबीला जर दोन्ही भाग दिला, ठीक आहे, तर आपल्याला काय मिळेल? संपीडन किंवा विरलन. म्हणजे एकूण तरंग लांबी जी काही येईल, त्याच्या अर्धी काय असणार आहे? संपीडन आणि विरलन. तर तरंग लांबी म्हणजेच अंतर छेद आवर्तनाची संख्या. बघा. मग एकूण अंतर किती आहे? 352. आवर्तनांची संख्या आहे 110. तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा भागाकार करा. बघा. तर भागाकार आला असेल 3.2 मीटर. दशांश जर काढला तर आपल्याला किती मिळतात? 32. मग ही काय झाली? एकूण तरंग लांबी. आणि मी आताच सांगितलं की आपल्याला संपीडन किंवा विरलन विचारलं असेल, तर तरंग लांबीच्या अर्धी करा. मग संपीडन करायचं असेल तर 32ला 2 भाग द्या. किती येणार? 16. मग जसे 3.2 होते, तर इथे काय येणार? 1.6. पर्याय क्रमांक 2. प्लावक बलाशी निगडीत सत्य विधान निवडा. बरोबर उत्तर आहे, बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढविल्यास आणि द्रवाची घनता वाढविल्याने प्लावक बल वाढते. बघा, बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढविणे किंवा द्रवाची घनता वाढविल्यामुळे प्लावक बल वाढत असते. बोरच्या अणुप्रारूपासंबंधी पुढीलपैकी असत्य आधार तत्व कोणते? पहा. एक एक आपण बघूया. पहिला आहे, अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. हे इथं बरोबर आहे. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर नसते. बघा, तर अणू स्थिर असते, पण इथं स्थिर नसते दिलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे आहे, कारण हे विधान असत्य आहे. आणि आपल्याला विचारलंय काय? विचारलेलं आपल्याला असत्य आहे आणि हे विधान कसं आहे? असत्य आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर हेच आहे. तर मग विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही कशी असते? स्थिर असते. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो. बघा. तसेच बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. पाणी या संयोगात हायड्रोजन व ऑक्सिजन या घटकांचे वजनी प्रमाण अनुक्रमे किती असते? बघा, आता पाणी म्हणजेच काय? H2O. आता वजनी प्रमाण याचा अर्थ काय होतो? हायड्रोजन आहे. हायड्रोजन एकूण किती अणू आहेत? 1 आहे. सॉरी 2 आहेत. आणि त्याचं वस्तुमान किती आहे? 1. याचं वजनी प्रमाण 2 होईल. ऑक्सिजनची संख्या आहे 1 गुणिले ऑक्सिजनचे अणुवस्तुमान किती आहे? 16. हे किती झालं? 16. ठीक आहे. आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन विचारलं, तर हायड्रोजन किती आहे? 2 आणि ऑक्सिजन आहे 16. यालाच दुसऱ्या पद्धतीमध्ये कसं लिहिता येईल? एकास 8. पर्याय क्रमांक 4. संयुगे व रेणुसूत्रे दिलेली आहेत. त्यांपैकी चुकीचे रेणुसूत्र असणारी जोडी कोणती? मित्रांनो, दरवर्षी संयुगांवर एक तरी प्रश्न असतोच. आता या ठिकाणी सोडियम कार्बोनेट आहे. ठीक आहे. सोडियम कार्बोनेटचं सूत्र काय? तर Na2CO3 आहे. हे आहे सोडियम बायकार्बोनेटचं. सोडियम कार्बोनेटचं आहे बघा, Na2CO3. सोडियम कार्बोनेटला दुसरं नाव काय आहे? धुन्याचा सोडा. त्यानंतर सल्फ्युरिक आम्ल H2SO4 हे इथे बरोबर आहे. कार्बोनिक आम्ल H2CO3 हे पण बरोबर आहे. कार्बोनिक आम्लाचा उपयोग एकदा विचारलेला आहे, तर तो कुठे होतो? शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक्समध्ये होतो. तर सल्फ्युरस आम्ल हे या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे. सल्फ्युरस आम्लाचं सूत्र आहे H2SO3. बघा, सल्फ्युरिक आणि सल्फ्युरसमध्ये काय फरक आहे? सल्फ्युरिकमध्ये ऑक्सिजनची संख्या 4 आहे आणि सल्फ्युरसमध्ये ऑक्सिजनची संख्या 3 असते. हवा प्रदूषके व त्यांचे स्रोत दिलेले आहेत. त्यांपैकी चुकीची जोडी कोणती? उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3, सल्फर डायऑक्साईड आणि आम्लवर्षा. तर यांचा स्रोत हा नाही. बाकी मिथेनचा स्रोत आहे कारखान्यातून होणारी वायुगळती. नायट्रोजनची ऑक्साईडचा स्रोत वाहनांचा धूर आहे. तर कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO हा कशामधून निघतो?
कारखान्यांच्या धुरामधून. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? सांगा उत्तर कमेंट बॉक्समध्ये. असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 4. तरी ते भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनविण्याकरिता नायट्रिक अम्लाचा वापर होत नाही. मग कशाचा होतो? तर हायड्रोक्लोरिक अम्ल म्हणजेच HCl चा होतो. ताज्या चुन्याच्या निवडीत कार्बन डायऑक्साईड वायू थोडा वेळ जाऊ दिल्यास कोणता पदार्थ तयार झाल्यामुळे चुन्याची निवडी दुधाळ होते? बघा, आता लाईम वॉटर म्हणजेच काय? कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2. इथे अभिक्रिया दिली बघा, कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याची निवडी प्लस कार्बन डायऑक्साईड आहे. आणि ही चाचणी कशासाठी आहे? तर यामध्ये कोणता वायू असतो हे सुद्धा एकदा विचारलेलं आहे. तर यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो. आणि यापासून कॅल्शियम कार्बोनेट हा अवक्षेप. अवक्षेप कोणत्या रंगाचा आहे? पांढऱ्या रंगाचा आहे. अवक्षेप याचा अर्थ काय होतो? जो तळाशी साचून राहतो, जो पाण्यात विरघळत नाही. ठीक आहे. तर यापासून काय आपल्याला उत्पादित मिळते? कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम कार्बोनेट. काच निर्मितीमध्ये इंधनांच्या ज्वलनातून कोणकोणते वायू बाहेर पडतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड म्हणजेच SO2. पुढीलपैकी विसंगत घटक ओळखा. पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन क्लोराईड. आता याची 2 कारणे आहेत मित्रांनो. इथे मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हायड्रोजन क्लोराईड हा विषारी असतो, तर इतर कशा असतात? इतरांचा कुठे ना कुठेतरी उपयोग होत असतो. आणखी दुसरं महत्वाचं म्हणजे हायड्रोजन क्लोराईड HCl यामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी असते. तर इतर हे जे मॅग्नेशियम क्लोराईड आहे, सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड हे कसे आहेत? आयनिक संयुगे आहेत, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन बंध तयार होतात. संयुगे व घटक मूलद्रव्ये दिलेली आहेत, त्यांपैकी चुकीची जोडी कोणती? स्पष्टीकरण मी बाजूला दिलेले आहे. तर चुकीचं आहे पर्याय क्रमांक 3 नवसागर सोडियम हायड्रोजन क्लोरीन. बघा, मिठामध्ये सोडियम क्लोराईड म्हणजेच सोडियम असतो आणि क्लोराईड असतो. मोरचूत बघा, मोरचूत आहे कॉपर सल्फेट, ज्यामध्ये कॉपर आहे, सल्फर आहे, ऑक्सिजन आहे. खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आणि धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. पुढीलपैकी अधातू खनिजांचा गट कोणता? तर उत्तर आहे अभ्रक, जिप्सम, हिरा आणि फेल्डस्पार. आता यामध्ये मित्रांनो दुसरा पर्यायामध्ये बॉक्साईट आहे. आणि बॉक्साईट हे एक धातू आहे ज्यापासून ॲल्युमिनियम मिळवला जातो. मग ॲल्युमिनियम काय आहे? तर ॲल्युमिनियमवर +3 असतो आणि ज्यावर धनप्रभार असतो ते सगळे काय असतात? धातू असतात, जे इलेक्ट्रॉन गमावून आपली अष्टक स्थिती प्राप्त करतात. तसेच यामध्ये मॅग्नीज बघा, दोन्ही पर्यायामध्ये मॅग्नीज आहे आणि मॅग्नीज हे काय? धातू आहे, म्हणून हे पर्याय कटतात. तर बरोबर उत्तर आहे अभ्रक, जिप्सम, हिरा आणि फेल्डस्पार. आणखी एक प्रश्न आला होता, हिरा हा कसा आहे? तर सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. आणि हिऱ्यामध्ये काय असतो? तर अधातू असतो. कोणता अधातू असतो? कार्बन. कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणता घटक वापरतात? पर्याय क्रमांक 4 मॅग्नेशियम, तसेच ॲल्युमिनियम आणि झिर्कोनियम. कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने आणि फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते. यामुळे वनस्पती स्वतःची कोणती गरज भागवतात? तर इथे पर्याय थोडे चुकी झाले. तर उत्तर आहे याचं नायट्रोजन. बाजूला मी स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? मित्रांनो, वैज्ञानिक नावे तुम्हाला जेवढे होतील तेवढे पाठ करा. तर गायीचं वैज्ञानिक नाव आहे बोस टॉवरस. कॅनिस फॅमिलियर्स हे कशाचं वैज्ञानिक नाव आहे? कुत्रा. त्यानंतर स्वार्गम वल्गेर हे आहे ज्वारीचे. त्यानंतर आहे हिबिस्कस म्हणजेच जास्वंद. मनुष्याचा आहे होमोसेपियन्स आणि सिंह आहे पॅन्थेरा लिओ. पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा. बरोबर उत्तर आहे क्लॅमिडोमोनास. बघा, क्लॅमिडोमोनास आणि दुसरा एक आहे ते म्हणजेच क्लोरेला. हे दोन्ही काय आहेत? हे दोन्ही आहेत शैवाले, ज्यामध्ये हरित लवके असतात. आणि कॅन्डिडा ईस्ट व आळंदी हे कशाची उदाहरणे आहेत? तर हे आहेत कवकांचे. वेगळा घटक ओळखा. हृदयविकार. बघा, तर वेगळा घटक कोणता आहे? एलिसा ही रक्ताची चाचणी, जी कुठे करतात? तर एड्स या रोगामध्ये केली जाते. आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणते जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्नसाखळीत शिरतात? बरोबर उत्तर आहे कॅडमियम आणि मर्क्युरी. इलेक्ट्रिकल सामान फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली आग कोणत्या प्रकारात येते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
ई वर्गीय आग. मग ब वर्गीय आग ही कशामध्ये येते? तर ही येते द्रवरूप पदार्थांपासून लागलेली आग. क वर्गीय आग ही येते वायुरूप पदार्थांपासून लागलेली आग. आणि ड वर्गीय म्हणजेच रासायनिक पदार्थांपासून लागलेली आग. रसायनोपचार, किरणोपचार, रोबोटिक सर्जरी यासारखे उपाय व उपचार कोणत्या रोगासाठी वापरतात? पर्याय क्रमांक 4 कर्करोग. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होत असल्यामुळे आपण पुढील प्रश्न उद्याच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद.